नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक SSLC 2025 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बैलहोंगल तालुक्यातील रूपा चनगोंडा पाटील हिने राज्यात कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. देवलापूर येथील सरकारी संयुक्त PU कॉलेजची विद्यार्थिनी रूपा हिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यभरातून एकूण 22 विद्यार्थ्यांनी पूर्ण गुण मिळवले असून त्यात रूपाचा समावेश आहे. तिच्या या यशामुळे बैलहोंगल तालुक्यासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्यात 31,503 विद्यार्थ्यांपैकी 19,583 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बेळगाव जिल्ह्याचा निकाल 62.16% लागला आहे. जिल्हा राज्यामध्ये 25व्या क्रमांकावर आहे. दक्षिण कन्नड जिल्हा 91.12% निकालासह राज्यात अव्वल स्थानावर राहिला आहे. SSLC परीक्षेचा निकाल जाहीर होताच बेळगाव जिल्ह्यातील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंगराळकर हिने 625 पैकी 624 गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. अनगोळ बेळगाव येथे राहणारी निधी ही हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे शाळा आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. बेळगावच्या जगप्रसिद्ध सार्वजनिक शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक काल गुरुवार दिनांक 1 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे सायंकाळी 6:30 वाजता पहिल्या चित्ररथाचे पूजन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, माजी आमदार अनिल बेनके, मालोजीराव अष्टेकर, मदन बामणे, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, माया कडोलकर तसेच इतर सर्व पदाधिकारी तसेच असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. दरम्यान शिवरायांची पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी होती. तिच्या मागोमाग चित्ररथ सहभागी झाले होते. सदर मिरवणूक मार्ग नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलाणी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल या मार्गावरून चित्ररथ मिरवणूक मार्गस्थ होत श्री कपिलेश्वर मंदिराजवळ सांगता करण्यात आली. आपल्या अतुलनीय पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली जीवनाचे दर्शन घडवणारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. सायंकाळी ठीक 6:30 वाजता पारंपरिक पालखी पूजनाने या मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशा, करेला, लाठीमेळा यांचे दमदार सादरीकरण आणि महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे यामुळे शहरातील वातावरणात उत्साहाची लाट उसळली होती. यंदा काही मंडळांनी रात्री 8 वाजल्यापासूनच देखाव्यांचे सादरीकरण सुरू केले, तर रात्री 11 नंतर देखावे सादर करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. मारुती गल्ली, रामदेव गल्ली परिसरात शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकीने नव्या उच्चांकाची नोंद केली असून शहरात शिवतेजाची उसळी अनुभवण्यास मिळाली. या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. शिवप्रेमींच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी सादर केलेले देखावे, पारंपरिक कलाप्रकार आणि समाज प्रबोधनपर सादरीकरण यामुळे मिरवणुकीमध्ये रंगत चढली. मुजावर गल्लीतील राजेशाही युवक मंडळाने पारंपरिक बैलजोडी साज शृंगारात सादर केली होती. विशेष म्हणजे या बैलजोडीच्या दोऱ्या एका तरुणीच्या हातात देऊन महिलांचा सहभाग अधोरेखित करण्यात आला होता. काकती येथील लाठीमेळा पथकाने सुंदर लाठी प्रात्यक्षिके सादर केली, तर शिवनिश्चय लाठीमेळा पथकाने लाठीमेळा, तलवारबाजी यासारखी कला प्रदर्शने सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. रामा मेस्त्रा अड्डा येथील बाल शिवाजी युवक मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करून इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडल्या. तहसीलदार गल्लीतील महिलांनी सादर केलेला देखावा यंदाच्या मिरवणुकीत महिला सहभागाचे प्रतीक ठरला. सह्याद्री पुत्र युवक मंडळ, छत्रपती शिवाजी रोड या मंडळाने
सायंकाळी 7:30च्या सुमारास सर्वप्रथम देखावा सादर करत मिरवणुकीचा शुभारंभ केला. त्यानंतर कांगली गल्लीतील एकता युवक मंडळाने देखाव्याची मालिका सुरू केली. मिरवणुकीतील प्रत्येक देखाव्याने शिवप्रेम, संस्कृती आणि समाज प्रबोधन यांचा सुंदर संगम सादर केला. स्टार एअरकडून बेळगावच्या सांब्रा विमानतळावरून 20 मे पासून बेळगाव हैदराबाद दरम्यान नवीन विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. आठवड्यातून मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे. बेळगावहून सकाळी 8 वाजता निघणारे विमान 9:05 हैदराबादला पोहोचेल, तर हैदराबादहून सायंकाळी 4:35 निघून 5:40 बेळगावमध्ये उतरेल. या नव्या मार्गांसह प्रादेशिक संपर्क वाढवण्यावर स्टार एअरचा भर असून 1 मे पासून बेळगाव बेंगळूर दरम्यानही आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि रविवारी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळणार असून बेळगावच्या विमान वाहतुकीसही गती मिळणार आहे. कांगली गल्लीतील एकता युवक मंडळाने यावर्षी शिवजयंती मिरवणुकीत समाज प्रबोधनपर देखावा सादर करत विशेष लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि आजची तरुणाई या विषयावर आधारित सजीव देखाव्यांच्या माध्यमातून त्यांनी शिवमूल्यांचे स्मरण करून दिले. शिवजयंतीच्या नावावर होणारा डीजेचा धिंगाणा, मद्यपान आणि महिलांची छेडछाड यावर त्यांनी नाटिकेच्या माध्यमातून प्रबोधनपर संदेश दिला. छत्रपतींची शिकवण काय होती हे वास्तवदर्शी सादरीकरणातून ठळकपणे दाखवण्यात आले. या सजीव देखाव्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि एकता युवक मंडळाच्या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कामगार दिनानिमित्त तरुण भारत बेळगाव कार्यालयात विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांचा काल गुरुवार 1 मे रोजी सन्मान करण्यात आला. कार्यकारी संचालक रोमा ठाकूर यांच्या हस्ते हाऊसकीपिंग, पोस्ट प्रेस, मेकॅनिकल आणि स्टोअर विभागातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना रोमा ठाकूर म्हणाल्या की संस्था आणि उद्योगांच्या प्रगतीत कामगारांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कष्टांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रिंटिंग विभागाच्या वतीने राहुल मोरे यांनी आभार मानले. त्यांनी सांगितले की 18 जुलै 2024 पासून संस्थेने सिटी लाईन, स्टार लाईन आणि सीटीपी यासारख्या आधुनिक प्रिंटिंग यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली असून त्यामुळे रंगीत छपाई शक्य झाली आहे. कार्यक्रमाला व्यवस्थापक गिरीधर शंकर, प्रिंटिंग विभाग प्रमुख धैर्यशील पाटील आणि तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते. बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकास माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त बसवराज रागी आणि शांतवीर पाटील यांना पाहून शेट्टर यांनी कोणतीही औपचारिकता न बाळगता तातडीने मदत केली. त्यांच्या या माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत करत पर्याप्त निधी व वेळ मर्यादा निश्चित करण्याची मागणी गुरुवारी केली. खरगे म्हणाले की कर्नाटकसह काही राज्यांनी जात जनगणना केली तेव्हा त्यावर टीका झाली होती, पण आता केंद्र सरकारने स्वतः तेच काम सुरू केले आहे. त्यांनी जनगणना आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या निपक्षपातीपणे व्हावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जायंट्समेन संघटनेतर्फे आयोजित समारंभात विविध क्षेत्रातील कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जायंट्समेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी कामगारांचे महत्त्व विशद करताना सांगितले की प्रत्येक देशाचा कामगार त्या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असतो आणि तो देशाचा पाठीचा कणा असतो. समारंभाच्या सुरुवातीला सचिव मुकुंद महागावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बेळगाव महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी अमृत कोलकार, शोभा पाटेकर, राहुल अलवाडकर, कविता जनकंतली, रेखा कोलकार, लक्ष्मी गोल्लर, सुमन कांबळे, अप्पण्णा कांबळे, गंगाम्मा इंडोरी आणि लक्ष्मी कोलकार यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला फेडरेशन उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, अधिकारी संजय पाटील, सुनील मुदगेकर, प्रेमानंद गुरव आणि अन्य पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार चंदगड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील सभेत बोलताना भावूक झाले. पवारांनी कोल्हापुरी फेटा न स्वीकारल्याने पाटील यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, तुम्ही फेटा बांधला नाही ही खंत मनात राहील. राजेश पाटील यांनी 1600 कोटींच्या विकास कामांची आठवण करून देत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व राखण्याचा निर्धार व्यक्त केला. आज 2 मे 2025 रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले असून यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. केदारनाथ सोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडणार आहेत. यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून केदारनाथमध्ये कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. यासाठी आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे भारत सरकारच्या वतीने कळवण्यात आलंय. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी खात्याने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यंदाच्या हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आंतरपीक पद्धतीला प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये मिश्र पीक लागवडीसाठी तयारी केली गेली आहे. ऊस, भात, सोयाबीन, मका, ज्वारी, गहू आणि तंबाखू यासारख्या पिकांमध्ये मिश्र पीक पद्धतीला चालना दिली जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मशागत आणि इतर खर्च वाचतील. पावसाचा अनिश्चितपणा, खतांचे वाढते दर आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतीवर दबाव आहे. अशा परिस्थितीत मिश्र पीक पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कृषी खात्याकडून बी बियाणे, खत आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. लग्न सराई, यात्रा जत्रा, पर्यटन आणि उन्हाळी सुट्टी यामुळे सध्या प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी परिवहन क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या यात्रा जत्रा आणि लग्नाच्या हंगामाने सुरुवात झाली आहे, ज्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या बसेसवर प्रवाशांची वाढ दिसत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक बसेसही गर्दीने फुल होऊन धावत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे कुटुंबासह बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे परिवहन क्षेत्राचा दैनंदिन महसूल लक्षणीयरित्या वाढला आहे आणि बसेसच्या प्रवासी संख्येत झालेली वाढ परिवहन क्षेत्राच्या उत्पन्नासाठी फायदेशीर ठरत आहे. शिंदोळी येथील महालक्ष्मी यात्रेची 9 दिवसांची सांगता बुधवारी भंडाऱ्याच्या उधळणीत आणि उदो उदो अशा लक्ष्मी मातेच्या जयघोषात संपन्न झाली. देवीची पालखी घेतलेले भाविक व हजारो भक्तांच्या साक्षीने यात्रेचा समारोप गदगेच्या आवारात करण्यात आला आणि गावाच्या सीमेकडे देवीची मूर्ती फिरवून सांगता करण्यात आली. बुधवारी दुपारी 4 वाजता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यानंतर गारहाणे, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला. त्यानंतर देवीची मूर्ती मंदिरातून बाहेर काढण्यात आली. महालक्ष्मी यात्रेच्या सांगता सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. लक्ष्मीनगर हिंडलगा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ आणि श्री अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. महिलांचा आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला. कार्यक्रमात महिलांनी महाराजांचा पाळणा आणि ध्येयमंत्र सादर केले. यावेळी विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, प्रसाद वन्नोळकर, पुंडलिक गोरे, प्रवीण सांगलीकर, दीपक गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. संध्याकाळी छावा हा चित्रपट दाखवण्यात आला. शिवकालीन त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धाही भरवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी दीपा हंगिरगेकर, गंगा चव्हाण आणि शुभांगी सुतार यांनी मोलाची भूमिका बजावली. दरवर्षीप्रमाणे युवा सेना बेळगावतर्फे यंदा देखील श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीप्रसंगी रसना सरबत स्वरूपात शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून शिवभक्तांना दिलासा देण्यात आला. बेळगावची श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक सलग अनेक तास चालते. त्यामुळे या कालावधीत मिरवणूक पाहण्यास गर्दी करणाऱ्या शिवभक्तांसह शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना शीतपेयाचे वाटप करून दिलासा देण्याद्वारे त्यांना तरतरीत ठेवण्याचे स्तुत्य कार्य युवा सेना बेळगाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहे. त्यानुसार यावेळी देखील मिरवणुकीचे देखावे
आणि विविध मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केल्या जाणाऱ्या विशेष गर्दी होणाऱ्या शहरातील हुतात्मा चौक येथे शीतपेय वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात आला. हुतात्मा चौक येथे काउंटर स्थापन करून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शीतपेयाच्या स्वरूपात रसनाचे वाटप केले. या उपक्रमाचा सुमारे 3000 शिवभक्तांनी लाभ घेतला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.